मित्र नमस्कार. संपूर्ण जग अमेरिकेच्या वर्चस्ववादासमोर गलितगात्र झालं असताना इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनी अमेरिका आणि इस्रायलसमोर ताठ मानेने उभे होते. अगदी कालपर्यंत अमेरिकेला न घाबरणारा जगातील एकमेव नेता अशी त्यांची प्रशंसा होत होती. परंतु आज आयातुल्ला खोमेनी मारले गेल्याचं इराणच्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी घोषित केलंय. इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा सुद्धा जाहीर करण्यात आलाय. आयातुल्ला खोमेनी नेमके कसे मारले गेले हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. मीडियाच्या अहवालानुसार इराणच्या सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी आणि इस्लामिक रिव्हॉल्युशनरी कॉर्प्सचे प्रमुख मोहम्मद पाकपूर यांच्यासोबत खोमेनी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. रिपोर्टनुसार इस्रायल आणि अमेरिका अली शमखानी यांचा सातत्यानं मागोवा घेत होते. इराणच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष अली शमखानी खामेनी यांच्यासोबत बैठक करणार असल्याची माहिती अमेरिका आणि इस्रायलला गुप्तहेरांकडून समजली आणि या बैठकीचं लोकेशन सुद्धा खोमेनी यांचं सध्याचं निवासस्थान असल्याचं सुद्धा समजलं. यानंतर अमेरिका आणि इस्रायलने जोरदार हल्ल्याची तयारी केली, कारण इराणचे सुप्रीम लीडर खोमेनी, सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी तसेच IRGCचे प्रमुख मोहम्मद पाकपूर असे 3 अत्यंत महत्त्वाचे नेते एकाच ठिकाणी भेटणार होते. बैठक सुरू असतानाच इस्रायलने जोरदार स्ट्राईक केला. हा हल्ला इतका भयानक होता की या हल्ल्यात इराणचे 86 वर्षीय सुप्रीम लीडर आयातुल्ला खोमेनींचा मृत्यू झाला. या हल्ल्यात खोमेनी, त्यांची मुलगी, जावई आणि नात अशा एकूण 4 व्यक्तींचा मृत्यू झाला. खोमेनींच्या मृत्यूमुळे इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेच्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य केलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोमेनींच्या मृत्यूचा दावा केलाय. मध्य पूर्वेत आणि जगात शांतता प्रस्थापित होईपर्यंत हल्ले सुरूच राहतील असं सुद्धा ट्रम्प यांनी म्हटलंय.